नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 14 जूनच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता पोलिसांनी सायलीला लहान मुलाला किडनॅप केल्याच्या केसमध्ये अटक केलेली आहे आणि आता पोलीस हे अर्जुनला सायलीला भेटू सुद्धा देत नाहीयेत आणि आता जर अर्जुनला सायलीला भेटायचं असेल तर त्याला पहिले तर तिला निर्दोष कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल आणि निर्दोष कोर्टात सिद्ध करायचं म्हटलं तर पुरावे हे आलेच हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। मग आता सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्जुन आणि चैतन्याने पुरावे शोधायला सुरुवात केलेली आहे। आता अर्जुनच्या हाती कोणतेही पुरावे लागत नसतात, त्यामुळे अर्जुन हा खूप जास्त टेन्शनमध्ये असतो। त्याला कळत नसतं की आता आपण नेमकं करावं तर काय, कारण आपल्याला सायलीला काहीही करून निर्दोष सोडवायचं आहे, पण ते कसं या गोष्टींचा विचार आता तो करत असतो। इतक्यात त्या ठिकाणी चैतन्य येतो आणि चैतन्य हा आता अर्जुनला समजावून सांगतो, हे बघ अर्जुन, तू एक गोष्ट विसरतोस की तू पनवेल मधला सगळ्यात बेस्ट लॉयर आहेस। आजपर्यंत तू कोणतीही केस हरलेला नाहीयेस, मग आज तुला भीती का वाटते? हे बघ डॉक्टर, ज्यावेळेस स्वतःच्या घरच्यांच ऑपरेशन करायला लागतो ना, त्यावेळेस त्याचे हात थरथरतात, पण त्यावेळेस त्याने खरंतर हात थरथरवून घेता त्याच्यावरती योग्य ते उपचार करायचे असतात, कारण त्याच्या इतके योग्य उपचार त्याच्या माणसावरती दुसरं कोणीही करू शकत नसतं, कारण ती व्यक्ती त्याची असते। त्याचप्रमाणे आपल्याही प्रोफेशनचा आहे। तू जितक्या काळजीपूर्वक सायली वहिनीला या सगळ्यातून बाहेर सोडवून काढशील, जितक्या लवकरात लवकर तितकं कोणीच नाही काढू शकणार, पण त्यासाठी तुला हिम्मत धरावी लागेल। तर आता रविराज काका सुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात आणि रविराज काका सुद्धा आता अर्जुनला हीच गोष्ट समजावून सांगत म्हणतात, हे बघ अर्जुन, तुला धीर धरावा लागेल। अरे माझ्या हाताखाली शिकलेला मुलगा, तू आजपर्यंत कोणतेही केस हरलेला नाहीयेस आणि आज स्वतःच्या बायकोला जर या संकटातून तुला बाहेर काढायचं आहे तर तू असा डगमगशील नाही। अर्जुन, हे बघ, आज तुला खरं उतरायचं आपल्या प्रोफेशनवरती आणि दाखवून द्यायचं आहे की समोर कोणतीही व्यक्ती असो तरी तिच्याशी आपलं काही नातं असलं आणि काही नसलं तरी सुद्धा आपण प्रत्येकासाठी तसंच लढतो, प्रत्येकाला न्याय हा आपण मिळवून देतोच। अर्जुन म्हणत असतो, तुम्ही दोघी जे सांगताय ते सगळं मला कळतं, पण तरीही मला थोडीशी धास्ती वाटते या सगळ्याची। त्याबरोबर आता चैतन्य हा अर्जुनला म्हणतो, धास्ती वगैरे काही नसतं रे, आता फक्त बिंदास लढायचं, बिंदास लढ। त्यानंतर आता दोघांनीही पुरावे शोधायला सुरुवात केलेली असते। सुरुवातीला तर त्यांच्या हाती काहीही पुरावे लागत नसतात, पण नंतर त्यांना ती गोळेवाली बाई सापडते, जिच्याकडे आता सध्या तो लहान मुलगा आहे। आणि मग आता अर्जुन व चैतन्य हे दोघेही त्या बाईकडे आलेले असतात। ती बाई आता दुपारच्या वेळी तिचा धंदा करत असते। इतक्यात अर्जुन हा तिकडे येतो आणि तुम्ही एखाद्या लहान मुलाला पाहिल आहे का असं विचारतो। आता ती बाई जरा घाबरते, गोंधळते आणि म्हणते, मी आणि लहान मूल नाही, माझा काय संबंध? माझ्या धंद्यावरती कितीतरी लहान मुलं गोळा घ्यायला रोजच येत असतात, मी आता कितीने लक्षात ठेवणार? मला सांगा, तुम्ही पोलीस आहात का? त्याबरोबर आता त्या बाईने असा प्रश्न विचारल्यावर अर्जुन आणि चैतन्य एकमेकाकडे बघून हसतात आणि अर्जुन त्या बाईला म्हणत असतो, नाही, आम्ही पोलीस नाही आहोत, पण तुमचा हा धंदा नक्कीच बंद करू शकतो, एवढं पावर आहे आमच्याकडे। आता अर्जुनने असं म्हटल्याबरोबर ती बाई घाबरते। अर्जुन म्हणत असतो, जर खरं सांगितलं तर तुम्ही आणि तुमचा धंदा दोन्हीही वाचेल, आता काय करायचं ते तुम्ही ठरवा। ती बाई लगेचच अर्जुनच्या समोर हात जोडायला लागते आणि म्हणायला लागते, अहो साहेब, प्लीज असं काहीही करू नका, मी खरोखर खूप गरीब आहे हो, जर तुम्ही माझा धंदा बंद पाडला तर मी काही करू शकणार नाही। हे बघा, मी मुद्दामहून काही केलेलं नाहीये, तो मुलगा माझ्याचकडे आहे, आता तो मुलगा माझ्याचकडे आहे असं त्या बाईने सांगितल्याबरोबर अर्जुन लगेचच म्हणतो, काय तो मुलगा?
जो किडनप झालाय तो तुमच्याकडे आहे, तुमच्या घरी, तुमच्या ताब्यात. त्याबरोबर ती बाई सांगत असते, हो साहेब, तो पोरगा माझ्याकडेच आहे, पण मी खरं सांगते, हे सगळं मी मुद्दाम नाही केलं. त्याबरोबर पुढे ती सांगत असते, अहो साहेब, त्या पोराला घेऊन काल रात्री 2 गुंड आमच्या घरी आले होते. त्यांनी आम्हाला चाकू दाखवला आणि सांगितलं की या पोराला जोवर आम्ही सांगत नाही तोवर तुमच्याच घरी ठेवायचं. मग काय, चाकूतला कोणी बी घाबरलंच की साहेब. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा कोतळा बाहेर काढू. मग काय करणार आम्ही, मी आणि माझा नवरा दोघंच असतो घरी. मग आम्ही त्या पोराला आमच्याकडे ठेवून घ्यायचं ठरवलं आणि म्हणून आम्ही त्या पोराला आमच्याजवळ ठेवून घेतलं. आम्ही मुद्दामहून काय नाही केलं साहेब. अहो, त्यांनी उलट जेवढं सांगितलं आम्ही तेवढंच केलं. मी खरं बोलते असं म्हणायला लागते. त्याबरोबर आता त्या बाईचा म्हातारा नवरा त्या लहान मुलाला घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. ती बाई म्हणते, तो बघा, तोच पोरगा आहे तो. त्याबरोबर अर्जुन आणि चैतन्य त्या मुलाकडे बघतात. तर आता लगेचच इकडे अर्जुन हा त्या बाईला सांगतो की आम्हाला सगळं खरं तुम्ही सांगितलं नाही. तुम्ही त्या व्यक्तीला सांगायचं नाही ज्याने तुम्हाला हे सगळं करायला लावलं. आणि आता मला हे सांगा की हे सगळं तुम्हाला कोणी करायला लावलं. त्यावर ती बाई म्हणते, साहेब, मी नाही ओळखत त्या माणसांना. अहो, त्यांच्या चेहऱ्याला कपडे बांधलेले होते. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. तर चैतन्य म्हणतो, मग तुम्ही कोर्टात येऊन साक्ष द्या की हा मुलगा तुमच्या ताब्यात होता म्हणून. हा मुलगा सायली वहिनींनी किडनप केलेला नाहीये. त्याबरोबर लगेचच ती बाई म्हणायला लागते की जर असं काही केलं तर ते लोक मला सोडणार नाही, मला जीवानीशी मारून टाकतील साहेब. त्यावर अर्जुन म्हणत असतो, काळजी करू नका, तुमच्या जीवाला काही नाही होणार. पण जर तुम्ही कोर्टात साक्षी दिली नाही ना तर माझ्या बायकोला, ज्या मुलाच्या किडनॅपिंग बद्दल अटक झाली आहे, तिला तर मी निर्दोष सोडवेन. पण मी त्याच्या ऐवजी तुम्हाला अडकवेन, कारण तो मुलगा तुमच्या ताब्यात आहे. माझ्या बायकोचा त्या मुलाशी काही संबंध नाहीये, समजलं. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं, जेलमध्ये जायचं की माझी मदत करायची आहे, कोर्टात साक्ष द्यायची आहे. त्याबरोबर आता ती बाई म्हणते, ठीक आहे साहेब, मी कोर्टात येऊन सांगायला तयार आहे की तो पोरगा माझ्याकडे होता आणि म्या त्याला माझ्याजवळ ठेवून घेतला होता. त्यानंतर आता सायलीच्या कोर्टाची इयरिंग लागलेली असते. आज तिच्या पहिल्यांदा तारीख असते. तिला कोर्टात स्वतः एक गुन्हेगार म्हणून हजर व्हायचं असतं आणि या गोष्टीमुळे अर्जुन खूप जास्त नर्वस असतो. रविराज काका त्याला समजावून सांगतात, अर्जुन, हे बघ, ही वेळ नर्वस होण्याची नाही तर खंबीरपणे उभं राहून लढण्याची आहे. तुझ्या बायकोला आज तुलाच निर्दोष सिद्ध करायचाय आणि सगळ्यात जी काही पावर आहे ती तुझ्या हातात आहे असं समज आणि पूर्ण शक्ती प्रणाला लाव आणि सायलीला या सगळ्यातून निर्दोष सोड. त्यानंतर आता रविराज काकांना एक फोन येत असतो. रविराज काका फोन कट करतात. पुन्हा रविराज काकांना फोन येत असतो. आता हा नंबर हा निनामी असतो, त्यामुळे रविराज काकांना कळत नसतं की हा नंबर कोणाचा आहे. आता खरं तर हा खेळ प्रियाच खेळत असते, जेणेकरून रविराज काका कोर्टातून बाहेर पडावे आणि अर्जुन एकटा पडावा. नंतर आता रविराज काका हे अर्जुनला समजावून सांगतात की हे बघ अर्जुन, काहीही झालं तरी आज तुला हार मानायची नाहीये, आज तुला जिंकायचे. त्यावर अर्जुन म्हणतोयस सीनियर, माझ्या लक्षात आहे. त्यानंतर लगेचच इथे अर्जुन म्हणायला लागतो, सीनियर, आणि कोणाचा फोन आहे, केव्हापासून येतोय, किमान चेक तरी कर. त्यावर रविराज काका म्हणतात की मी नंतर करेन, आधी कोर्टाची इयरिंग पूर्ण होऊन जाऊ देत. तर आता इकडे अर्जुन सुद्धा पूर्ण तयारी करत असतो, मनाची मन घट्ट करत असतो सायलीला कोर्टात आरोपी म्हणून बघण्यासाठी. तर चैतन्यही अर्जुनला सांगत असतो, हे बघ अर्जुन, काहीही झालं तरी आज सायली वहिनीला बघून तुला हरायचं नाहीये, तर उलट तिला बघून तुला तू पॉझिटिव्ह आहेस असं दाखवायचं, जेणेकरून तिला सुद्धा बरं वाटेल आणि ती सुद्धा या सगळ्यातून बाहेर पडू शकेल. जर तू तिच्यासमोर नाराज आहेस असं दाखवलस तर तिला सुद्धा या सगळ्याचा आणखीन जास्त त्रास होईल. अर्जुन म्हणत असतो, ती ज्यावेळेस कोर्टात हजर केली जाईल ना त्यावेळेस माझं काय होईल मला नाही सांगता येत. इतक्यात आता रविराज काकांच्या फोनवर पुन्हा तो नंबरवरून फोन येतो. रविराज काका, मी एका मिनिटात आलो असं म्हणतात आणि कोर्टाच्या बाहेर पडतात. त्यानंतर आता इकडे अर्जुन
आणि चैतन्यपुढे त्यांच्या कामावरती सुरुवात करतात. रविराज काका फोनवरती हॅलो हॅलो बोलतात, पण अचानक फोन समोरून कट होतो. रविराज काका पुन्हा एकदा कोर्टामध्ये आलेले असतात. पुन्हा त्यांच्या फोनवरती फोन येतो आणि ते आताच फायनली सोक्षमोक्ष या नंबरचा लावायचा असा विचार करूनच तिथून बाहेर पडतात. तर आता जज साहेब हे आलेले असतात. सगळे उठून उभे राहतात. जज साहेब सगळ्यांना खाली बसायला लावतात. त्यानंतर आता कोर्टाची कारवाई पुढे सुरू करायची असं जज साहेबांनी सांगितलेलं असतं. त्याबरोबर लगेचच आता इथे अर्जुन हा कोर्टाची कारवाई पुढे सुरू करतो आणि तो सांगत असतो की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, माझी अशील सायली सुभेदार ही माझी बायको आहे, पण आज तीच माझी अशील सुद्धा आहे. तिला एका लहान मुलाच्या किडनॅपिंगच्या केसमध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे. मिलॉन, पण माझी बायको एखाद्या मुलाचं किडनॅपिंग करणं हे शक्यच नाहीये, कारण ती एका अनाथ आश्रमामध्ये लहानाची मोठी झालेली आहे आणि त्याच अनाथ आश्रमामध्ये कितीतरी लहान मुलं होती आणि त्यांच्याबरोबर माझ्या बायकोचा खूप चांगला बॉन्ड होता. जर तुम्हाला साक्षी हवी असेल तर तुम्ही त्या सगळ्या मुलांची साक्ष घेऊच शकता, पण त्या अगोदर मला एक महत्त्वाची साक्षीदार या कोर्टामध्ये सादर करायची आहे. ती म्हणजे ती व्यक्ती ज्या व्यक्तीकडे तो लहान मुलगा होता ज्याच्या किडनॅपिंग खाली माझ्या बायकोला अटक करण्यात आली आहे. मी त्या व्यक्तीला इथे कोर्टामध्ये हजर करण्याची परवानगी तुमच्याकडे मागतो. त्याबरोबर जज साहेब परमिशन ग्रांटेड असं म्हणतात. मग काय लगेचच अर्जुन त्या बाईला वरती बोलवतो. आता ती बाई ही जज साहेबांसमोर कोर्टासमोर आपली बाजू पलटते आणि म्हणायला लागते की नाही नाही साहेब, मी त्या मुलाला माझ्याकडे ठेवलंच नव्हतं. अहो हे साहेब खोट बोलतात. यांनी मला धमकी दिली होती की जर मी कोर्टात येऊन हे सगळं बोलले नाही तर हे मला जीवानिशी मारतील. म्हणून मी म्हणलं होतं की मी कोर्टात तुम्ही सांगाल तसं बोलेन. यांनी मला सांगितलं होतं की कोर्टात जाऊन सांगायचं की तो मुलगा माझ्या ताब्यात होता, पण अहो मी त्या मुलाला ओळखत सुद्धा नाही. आता अर्जुन आणि चैतन्याला कळत नाही की या बाईने नेमकी ऐनवेळी साक्ष का बर फिरवली असेल. ते दोघंही त्या बाईला सांगतात की हे बघ, खोट बोलू नकोस, जे आहे ते प्लीज खरं बोल, पण ती बाई काही खरं बोलायला तयार नसते. आता लगेचच जज साहेब हे अर्जुनला म्हणत असतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही कोर्टाचा अपमान करताय. कोर्टामध्ये कोणत्याही व्यक्तीवरती हा असा बळजबरीने दबाव घालणं चुकीच आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, जज साहेब मी दबाव नाही घालत आहे, मी फक्त त्यांना खरं बोला एवढंच सांगतोय. त्यांनीच मला सांगितलं होतं आणि आता त्याच खोट बोलतायत. त्याबरोबर आता इथे सायली ही खूप जास्त घाबरलेली असते आणि आता तिला वाटत असतं की आता आपण अडकणार. जो गुन्हा आपण केलेलाच नाहीये त्यामध्ये आपल्याला शिक्षा मिळूनच जाणार. त्यानंतर आता जज साहेब हे लगेचच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे तुमच्या बायकोला म्हणजेच मिसेस सायली सुभेदार यांना निर्दोष सिद्ध करेल असा कोणताही पुरावा नाहीये. त्यामुळे ही जी केस आहे ती खूप गंभीर आहे आणि त्यामुळे सायली सुभेदार यांना ताबडतोब शिक्षा देणं गरजेचं आहे. म्हणून हे कोर्ट त्यांना शिक्षा सुनावत आहे की एवढं बोलतात इतक्यात त्या ठिकाणी रविराज काका आणि प्रतिमा आत्याची एंट्री झालेली असते. आता रविराज काका आणि प्रतिमा आत्या या दोघांनी येताना त्या लहान मुलाला बरोबर आणलेलं असतं ज्याने आता कोर्टामध्ये साक्ष दिल्यावर सायली सुटणार असते. आता तिसरा हा मुलगा कोणी नसून तोच मुलगा असतो ज्याला किडनॅप केलं गेलेलं असतं. आता रविराज काका आणि प्रतिमा त्या लहान मुलाकडे बघतात आणि रविराज काका कोर्टासमोर सांगत असतात की सर, मी त्या मुलाला कोर्टात घेऊन आलोय ज्याचं किडनॅपिंग झालं होतं. त्या मुलाची साक्ष जर कोर्टात घेतली गेली तर पुरावा म्हणून आपल्याला ती वापरता येईल आणि त्याच्यावरून हे सिद्धही होईल की सायलीने खरोखर त्याची किडनॅपिंग केली होती की नाही. त्याबरोबर जज त्या मुलाला कोर्टामध्ये येण्याची परवानगी देतात, पण ते सांगतात की विटनेस बॉक्समध्ये येऊन त्याला जे काही बोलायचं ते बोलता येऊ शकतं. त्याबरोबर लगेचच आता रविराज काका हे त्या मुलाला समजावून
सांगतात की हे बघ बाळा, जे काही आता मला सांगितलंस, या काकूला सांगितलंस, तेच सगळं आता इथे आम्हा सगळ्यांना ना खरं सांग आणि घाबरू नकोस अजिबात. जे विचारतील त्या प्रश्नांची खरी उत्तर दे. त्याबरोबर तो मुलगा होकार देतो आणि रविराज काका हे त्याला विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभं राहायला सांगतात. त्यानंतर आता त्या मुलाला विचारलं जातं की तुला कुठे नेलं होतं आणि ते कुठे राहिला होतास एवढे दिवस. त्याबरोबर तो मुलगा सांगतो मी त्या गोळेवाल्या मावशी आहेत ना, त्यांच्या घरी होतो. त्या रोज मला गोळा खायला देत होत्या आणि खरं तर मी आणि माझे आईबाबा आम्ही लपाछुपी खेळत होतो. माझ्या आईबाबांना माझ्याबरोबर खेळायला वेळ मिळत नव्हता, म्हणून त्या दिवशी मी शाळेत गेल्यानंतर त्यांनी मला सरप्राईज दिलं. त्यांनी तिथे 2 काकांना पाठवलं आणि त्यांना सांगायला लावलं की मला लपवायचं आणि मग ते माझ्याबरोबर लपाछुपी खेळणार, मला शोधून काढणार. आणि म्हणून खरं तर मी लपलो होतो, मला लपायला जागा नव्हती ना, म्हणून मग त्या काकांनीच मला त्या गोळेवाल्या मावशींच्या घरी नेलं आणि मला सांगितलं की तू इथे लपून बस, मग तुझी आई तुला शोधूच शकणार नाही आणि मग ती हरेल, तू जिंकशील. आणि म्हणून मी त्या मावशींच्या घरी राहिलो. त्याबरोबर आता हे ज्यावेळेस कोर्टात त्या मुलाने सांगितलेलं असतं त्यावेळेस सायलीचा जीव हा भांड्यात पडलेला असतो. मग आता जज स्वतःहूनच त्या मुलाला विचारतात, तुला हे कोणी बोलायला लावलं का, तुला कोणी सांगितलं का हे सगळं सांगायला, किंवा तू या ताईला ओळखतोस का. त्याबरोबर आता तो मुलगा हा सांगत असतो की नाही, मी या ताईला ओळखत नाही, मला नाही माहिती कोण आहे आणि मला नाही सांगितलं कोणी काहीच सांगायला, मी तर खेळत होतो. मला तुम्ही हे सांगा की माझ्या आईने मला अजून का शोधलेलं नाहीये, ती मला कधी शोधेल आणि कधी सापडेल. त्याबरोबर पुढे तो सांगत असतो की मी रोज त्या गोळेवाल्या मावशींना विचारत होतो की माझी आई मला कधी शोधात येईल, कधी सापडेल, पण माझी आई काही सापडलीच नाही. सांगा ना आता तुम्ही तरी, तुम्हाला माहित आहे का माझी आई कधी सापडेल ते, ती कधी येईल ते. त्याबरोबर आता जज हे पहिले तर पोलिसांना आदेश देतात की या मुलाला त्याच्या आईचा, त्याच्या योग्य आईचा शोध घेऊन त्याला तिच्या ताब्यात देऊन टाका. त्याचबरोबर आता कोर्टाने सायली सुभेदार हिने कुठल्याही मुलाची किडनॅपिंग केलेली नाही आणि ती पूर्णपणे निर्दोष आहे, म्हणून तिला कोर्टमधून निर्दोष मुक्त करतोय असा आदेशही दिलेला असतो. आता ज्यावेळेस सायलीची सुटका होते त्यावेळेस अर्जुन, सायली, चैतन्य, रविराज काका, अश्विन, प्रताप, कल्पना, पूर्णा, आजी, इवन घरातली जी मेड असते तिला सुद्धा आनंद होतो, म्हणजेच विमलताई पण, प्रिया, त्याचबरोबर नागराज, त्याचबरोबर साक्षी महिप्त आणि महत्त्वाचं म्हणजे दामिनी देशमुख यांना कोणालाही बरं वाटत नाही, कारण त्यांचा प्लान हा पुन्हा एकदा फ्लॉप झालेला असतो. आणि आता कोर्टाने सायलीला निर्दोष सोडवल्याबरोबर अर्जुनचा जीव आलेला असतो. त्याला वाटत असतं मी हिला बाहेर काढू शकतोय की नाही, पण अर्जुनने फायनली सायलीला या सगळ्यातून व्यवस्थित सुखरूपपणे बाहेर काढलेलं असतं. त्यानंतर आता घरी आल्यावर कल्पना छान सायलीला ओवाळून वगैरे तीच स्वागत केलं जातं आणि तिला छान घरामध्ये घेतलं जातं. आता प्रियाला तरी या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नसतो, पण तरीसुद्धा ती खुश आहे. असं खोटं नाटक तिला घरातल्या सगळ्यांसमोर करायला लागत असतं. त्यानंतर आता सायली ही कल्पनाला म्हणत असते, आई तुम्ही मला माफ केलत ना, एवढीच गोष्ट माझ्यासाठी पुरेशी. त्यानंतर आता पूर्ण आजी सुद्धा सायली बरोबर पूर्वीसारखी बोलायला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आता सायली ही प्रतिमा आत्याला घट्ट मिठी मारते. प्रतिमा आत्या सायलीकडे आलेली असते आणि ती तिला म्हणत असते की मला माहित होतं तू असं काही करूच शकत नाहीस. सायली हे जे काही बोलत होते ना सगळं ते खोटं होतं. शेवटी माझ्या मनाने मला जे सांगितलं तेच खरं ठरलं. त्यावर सायली म्हणत असते थँक्यू सो मच प्रतिमा आत्या, माझ्यावरती इतका विश्वास ठेवल्याबद्दल. आता त्या दोघीही छान गप्पा वगैरे मारत असतात, छान सगळ्यांचं बोलणं सुरू असतं. इतक्यात त्या ठिकाणी मधुभाऊंना अर्जुनने बोलावून आणलेलं असतं आणि आता सायलीला समोर बघून मधुभाऊंना सुद्धा खूप आनंद होतो, खूप बरं वाटतं. सायली सुद्धा खूप खुश होते, मधुभाऊंना भेटते आणि त्यानंतर मधुभाऊ म्हणत असतात, साहू बाळा तुला माहिती आहे का तुला अटक झाली हे ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मला केवढं टेन्शन आलं होतं ते, पण नेमकी तुला अटक तरी कशासाठी झाली होती ते तरी मला सांग. मग सायली आता मधुभाऊंना म्हणत असते,
मधुभाऊ नको ते जुने विषय उगाचच्या उगाच तुम्हालाही त्रास होईल आणि मलाही आता खरं तर सायली मुद्दामूनच मधुभाऊंना हे सांगणं टाळत असते कारण जर त्यांना ही गोष्ट कळली तर त्यांना या गोष्टीच टेन्शन येईल की हे सगळं साऊच्याच बाबतीत का झालं आणि कोणी केलं त्यानंतर आता इकडे अर्जुनने ठरवलेलं असतं की हे जिने कोणी केले त्यांना काही मी सोडणार नाही त्यांना मी शोधून काढणार आणि त्यांच्या पापाचं फळ हे मी भोगायला लावणारच त्याबरोबर आता दुसरीकडे साक्षी ही प्रियावर खूप जास्त चिडलेली असते कारण आता इथे अर्जुनने सायलीला तर सोडवलेलं असतंच पण त्याबरोबर त्याने आता हा निश्चय सुद्धा केलेला असतो की ज्यानी कोणी माझ्या बायकोला अडकवण्याचा प्रयत्न केलाय मी त्याला सोडणार नाही त्यामुळे आता साक्षी ही प्रियाच्या एक खणखणवून मुस्काकटात पेटवून देत तिला म्हणत असते कशाला असे फालतू प्लान बनवायचे जे वर्क करता येत नाहीत आता जर त्या सुभेदारने शोधून काढलं की या सगळ्याच्या मुळाजवळ आप होतो तर तो आपल्याला सोडणार नाही आपलं आयुष्य संपलं मला तर मी स्वतः फाशीच्या फांद्यावरती बघते आहे तुला कळते का तू काय केलंस ते असं सगळं ओरडायला लागते त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद।